महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मार्फत जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात शिरोणे गाव व परिसरातील ग्रामस्थांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला। हा मोर्चा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। ग्रामस्थांनी आरोप केला आहे की व्यवस्थित चालू असलेले जुने मीटर काढून रात्रीच्या वेळेस जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जात आहेत। इतकेच नाही तर विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल केल्याचे धक्कादायक प्रकारही घडले आहेत। त्यामुळे ग्रामस्थांचा रोष चांगलाच उफाळून आला होता। मोर्चा दरम्यान ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अतिरिक्त बिल नागरिकांवर लादले जात असून सामान्य माणसांवर आर्थिक अन्याय होत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जर सरकारला खरोखरच हे मीटर बसवायचे असतील तर आधी योग्य जनजागृती करून लोकांना समजून सांगावे, असा ठाम इशारा त्यांनी दिलाय। मोर्चानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमेश कावळे यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी त्यांना निवेदनही सादर केले। या मोर्चाचे नेतृत्व करताना राजेश पाटील म्हणाले, ग्रामस्थांच्या संमतीशिवाय जबरदस्ती मीटर बसवले जाणार नाहीत। जनतेच्या भावना लक्षात न घेता चालवला जाणारा हा निर्णय आम्ही मान्य करणार नाही। लोकशाही मार्गाने जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे। मोर्चाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शेवटी मोर्चा शांततेत व यशस्वीरित्या पार पडला। ज्या पद्धतीनं स्मार्ट मीटरच्या नावाखाली एमएससीबी त्यांचे जे अधिकारी आहेत, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्या नावाखाली ज्या पद्धतीनं चुकीच्या गोष्टी करतात त्याच्या विरोधात हा रहिवाशांनी काढलेला मोर्चा आहे। कारण जे नादुरुस्त आहेत ते बदलण्याबाबतचे आमचं काही म्हणणं नव्हतं, परंतु जे चांगले मीटर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी बदलतात। बरं, त्याचे काय आदेश आहेत का? शासनाचे आदेश आहेत का? विधानसभेच्या त्या फ्लोअरवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय सांगतात? स्मार्ट मीटर सामान्य घटकांना लावणार नाही, त्यांच्याकडे लावले जाणार नाहीत। बरोबर आहे। मग आता ते मोठे की हे मोठे? मग त्यांनी जर त्या पद्धतीनं फ्लोअरवर अशा पद्धतीनं इन्स्ट्रक्शन दिले असतील तर त्या इन्स्ट्रक्शन यांच्यापर्यंत आल्या पाहिजे, त्यांची जबाबदारी आहे। एखादा मान्य मुख्यमंत्री जेव्हा एखादा विषय सभागृहात घेतो, 288 आमदारांच्या जिथे निर्णय होतात, कायदे बनतात, त्या कायदे मंडळामध्ये जर अशा पद्धतीचा एखादा विषय घेतला जातो, त्या विषयाच्या विरोधामध्ये हे लोक वागतात असं वाटत नाही का? आम्ही भूमिका त्यांच्याकडे स्पष्ट मांडायला आलो। कारण अशा पद्धतीनं तुम्ही शासनाचे आदेश दाखवा, ऊर्जा खात्याचे आदेश दाखवा। एमएससीबी थोडीशी स्वायत्त संस्था आहे, ही परस्पर देखील काही निर्णय घेईल, पण त्या निर्णयांना त्या ठिकाणी जबाबदार शासन असतोच की नाही? मग शासन जबाबदार असतो तर शासनाची जबाबदारी पार पडली पाहिजे। अशा वेळेला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला त्याचं परिपत्रक द्या। तुम्ही स्मार्ट मीटर बघा, टेक्नॉलॉजीला आमचा विरोध नाही, परंतु त्या टेक्नॉलॉजीच्या आडून जर आमच्या रहिवाशांना त्रास होत असेल तर आम्ही सहन करणार नाही। आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी काय सांगितलेलं आम्ही, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्या अगोदर आम्हाला शासनाचे आदेश दाखवा। आम्हाला त्या ठिकाणी आमची जी रहिवासी आहेत तो सामान्य रहिवासी आहे, तो अडाणी आहे, कमी शिकलेला आहे, मग त्यांना तुम्ही जाऊन पटवून द्या स्मार्ट मीटर आम्ही का लावतोय, स्मार्ट मीटरमध्ये तुमचा फायदा काय आहे, ही जनजागृती करा। जनजागृती करणं तुमचं काम आहे। तुम्ही जनजागृती करणार नाही, तुम्ही त्या ठिकाणी परस्पर रात्रीच्या अंधारात येतात। किती मगरुरी पहा यांची, रात्रीच्या अंधारात येतात आणि जर त्या ठिकाणी रहिवाशांनी विरोध केला तर कंप्लेंट द्यायला जातात। वा रे वा, यांची काय बापाची एमएससीबी आहे का? अरे ग्राहक आहे म्हणून हे आहे, तो आम्ही आहोत म्हणून हे आहे। आणि जर का त्या ठिकाणी ग्राहक नसता तर हे अधिकारी असते, एमएससीबी असते। ग्राहकांना त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानला पाहिजे, परंतु ह्या कॉन्ट्रॅक्टरना आणि ह्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मगरुरी सुटलेली आहे। चुकीच्या पद्धतीने यांना कुठून तरी इंटरेस्ट मिळतो, यांना त्या ठिकाणी दलाली करायची असते प्रत्येक मीटरच्या मागे, आणि म्हणून हा खेळ खंडोबा रहिवाशांसोबत करतात। आमचा या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे। आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, आमचा टेक्नॉलॉजीला विरोध नाही, परंतु टेक्नॉलॉजीच्या आड जर तुम्ही त्या ठिकाणी रहिवाशांना त्रास देत असाल आम्ही ते मान्य करणार नाही। म्हणून त्यांना स्पष्टपणे आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा जनजागृती करा। तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे त्या फ्लोअरमध्ये सांगितलेलं आहे त्याची त्या ठिकाणी लोकांमध्ये अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून काय झाले नाही झालं ते माहिती द्या। तुम्हाला शासकीय आदेश असेल ते आम्हाला आदेश तुम्ही द्या, आणि लोकांमध्ये 1 to 1 बिलं कशी 1 to 1 येतात, मग तुम्ही 1 to 1 द्या ना, ते मीटर बिलाच्या बरोबर जनजागृती करा। आम्ही त्या ठिकाणी क्लिअर कट त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि चुकीच्या पद्धतीनं अगदी आवर्स बेसिस त्यांची जी ड्युटी आवर्स आहे
त्याचमध्ये या आणि ते करा. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही त्या ठिकाणी आलात तर त्या ठिकाणी आम्ही हे मान्य करणार नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलेल्या आहेत. MSEBीचा या अधिकाऱ्यांचे मगरुरीपणा सांगतात मीटरचा बिल जर जास्त आला तर नवीन एखादी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करताना आम्हाला त्याचा त्रास होतो. इथं अधिकारी वर्ग जो आहे ना ते त्यांना सांगितलं एवढी मगरूर आहेत. यांना वाटतं यांच्या बापाची मिराजदारी आहे, यांना वाटतं हे आमचे मालिक आहेत, हे नोकर आहेत आमचे, हे विसरतात आणि आमच्या ग्राहकांना उलट उत्तरं देतात. त्यांना त्या ठिकाणी मोजती नाहीत. त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने तासन तास रखडून ठेवतात. किंबहुना तो वैतागलेला असतो, तो 2 शब्द बोलतो, यांनी ऐकायला पाहिजे, हे परस्पर त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर जातात. अशा पद्धतीच्या मगरूर अधिकाऱ्यांना बदला आणि इथं चांगल्या प्रकारे एखादा अशा पद्धतीचा डिपार्टमेंट करा की ज्याच्यामध्ये ग्राहक आल्यानंतर ग्राहकाच्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी करता येईल. अशा अनेक गोष्टींची चर्चा या आमच्या MSEBीच्या ह्या अधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणी झाली. परंतु स्मार्ट मीटर हा त्या ठिकाणी आमचा सध्या यांनी पर्याय निवडून आहेत. लोकांमध्ये जनजागृती करा, लोकांना सगळ्या प्रकारची कल्पना द्या. लोकांना ज्यावेळी ते पटेल त्यावेळी लोक स्वतःहून सांगतील का फायदा आहे, आम्ही ते घेतो. म्हणून ना दुरुस्त असतील ते बदलायला आमची काय हरकत नाही, परंतु चांगले मीटर हे बदलू नयेत अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या या शिष्टमंडळाने त्या ठिकाणी घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रथमदर्शनी तरी त्या ठिकाणी मान्य केलेले आहे. बघू आता ते खोटे बोलतात खरी करतात ते काळांतराने कळेल. आम्ही त्यांचे परिपत्रक जे आलेले आहेत किंवा जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे आम्ही एखादं हँडबिल तयार करू आणि प्रत्येक बिलाबरोबर ते हँडबिल आम्ही देऊ. अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि सरसकट त्या ठिकाणी लावल्याची प्रोसेस आहे. जोपर्यंत वरिष्ठांकडून रीतसर त्या पद्धतीचे शासनाचे आदेश येत नाहीत तोपर्यंत ते लावणे अशा पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनी प्रथमदर्शनी सांगितलं की होय हे बरोबर आहे, आम्ही ते करतो आणि लवकरात लवकर त्या सगळ्या प्रोसेस आम्ही करून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. खरं आहे तर आमचं आहे ना जितेंद्र भोईर, त्या मुलाच्या घरी गेले, त्यांनी सांगितलं की तुमची शिरस्ता नोटबुक दाखवा का ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची हिस्ट्री जिओग्राफी असते का मी इथं ह्या वेळेला इथं चाललोय, मी ह्या वेळेला इकडं करणार आहे. अशा पद्धतीची नोटबुक काय नाही, परस्पर येतात, आयडेंटिटी कार्ड नाही, विचारण्याचा अधिकार नाही ग्राहकाला. त्यांनी विचारलं, ग्राहक म्हणून तो जागरूक ग्राहक आहे, त्याने विचारलं ह्या गोष्टी या चुकीच्या आहेत, त्याच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला. आम्ही त्यांना सांगितलं गुन्हा मागे घ्या. ती गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारणं आणि कोर्टामध्ये फेऱ्या कोणी आम्ही मारायच्या, कशासाठी मारायच्या, आम्ही मारणार नाही, त्याचा गुन्हा मागे घ्या अशा पद्धतीनं आम्ही सांगितलेलं. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही, पण त्यांनी त्यांच्या चुका मान्य केल्यात. रात्री संध्याकाळी 5:30 वाजता जर ड्युटी संपते, ही लोक 7 वाजता येतात, 7:30 वाजता. एखादा मीटर फॉल्टी असला तो मीटर तिथं बाजूला काढतात, आणखी 10-15 मीटर परस्पर त्या ठिकाणी बाहेर काढतात. कशासाठी? चांगले मीटर आहेत, त्यांची रिडिंग तुम्ही रेग्युलर घेता, ते त्या ठिकाणी नादुरुस्त होय. पण वाट बघा, काय एवढी घाई करता का? ग्राहक आज आणि उद्या चालला का? अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही देशभर लावा, परंतु इथं लावताना आमच्या सगळ्या जनतेला त्याची माहिती द्या. त्यांच्यामध्ये जनजागृती झाल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी करू नयेत अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई.